सर फाल्यांच्या दिसा IMBचो प्रोग्राम आहा मारगांव, सो तुमकां कितें सांगचें दिसता? इन्स्टिट्यूट मिनेजीस ब्रागांजा ही सरकारची एक स्वायत्त संस्था आसा आणि चड करून साहित्यीक कार्यक्रम इन्स्टिट्यूट मिनेजीस ब्रागांजा करीत आसता. दर वर्सा आमी बाब बोरकर बाकीबाब गोंयचे जे मोठे ज्येष्ठ असे कवी आसात तांची जी डेथ एनिव्हर्सरी आसा पुण्य ती आमी साजरी करतात इन्स्टिट्यूट मिनेजीस ब्रागांजा. आणि दर वर्सा ती इन्स्टिट्यूट मिनेजीस ब्रागांजा हांगा ना करता ती वेगवेगळ्या कॉलेजींनी किंवा वेगवेगळ्या संस्थांनी वचून आमी ती आयोजीत करतात, जेणे करून बाकी बाबांचे जे काम आसा, त्यांचे ज्यो कविता आसा, त्यांचे जे साहित्य आसा ते नवीन पिढी मेरेन पावचे, नवीन भुरग्यां मेरेन पावचे हो आमचो हावेस आसा. आणि प्रत्येक वर्सा वेगवेगळ्या कॉलेजींनी किंवा संस्थांच्या सहकार्यान हो कार्यक्रम आमी करता. आणि ह्या वर्सा आमी पार्वतीबाई चौगुले कॉलेज मडगांव हांगा आमी हो कार्यक्रम करता. फाल्यां कितें हो प्रोग्राम स्टार्ट जातलो आणि कितें उपक्रम आसतले फाल्यांच्या दिसा? बाकीबाब आणि त्यांचे जे कार्य आसा तो हो आमी फाल्यां पार्वतीबाई चौगुले कॉलेजीन भुरग्यां खातीर म्हणजे कॉलेजची जी भुरगीं आसात, चड करून लँग्वेजीची जी भुरगीं आसात म्हणजे मराठी, कोंकणी, फ्रेंच, इंग्लीश, हिंदी अशा विविध भाशांतली त्यांची जी भुरगीं आसात कॉलेज लेवलाची त्यांच्या खातीर सकाळी 11 कार्यक्रम दवरलेलो आहा. सकाळी 11 पयलीं ताचे उद्घाटन जातलें. माननीक ज्येष्ठ आमचे साहित्यीक तशेंच बिंबाचे संपादक बाब दिलीप बोरकार हांच्या हे चीफ गेस्ट आसात. त्याच बरोबर पार्वतीबाई चौगुले कॉलेजच्यो प्रिन्सिपल बाय देवळी, त्याच बरोबर अधिष्ठाता डीन तांचे डॉक्टर गुणाजी, त्याचप्रमाणे आमचे अध्यक्ष चेअरमॅन इन्स्टिट्यूट मिनेजीस ब्रागांजाचे दशरथ परब, हांव आणि इतर असे मेळून हो कार्यक्रम थंय जातलो. आणि पहिली सुरवातेक बाकीबाबांल्या पाणयळाक आमी फुलां अर्पीत करता. त्याचबरोबर आणि एक सांगपाची गोष्ट म्हणजे खाशेले निमंत्रीत म्हणून तांच्यो 2 चलयो येवपाच्यो आसात बाकीबाबाल्यो, मुग्धा आणि भारती. मुग्धा आक्षीकर आणि भारती हेबळे अश्यो 2 चलयो आसात. सो अशें एक भरगच्च कार्यक्रम आसा. आणि उद्घाटन जाल्यानंतर मागीर बाकीबाबाल्यो ज्यो कविता आसात, बऱ्यो कविता आसात, तांचे सादरीकरण जातले जे बाय दीपा मिरिंकर आणि तांगेलो ग्रुप सादर करतलो. त्याचबरोबर कॉलेजची थोडी भुरगीं आणि कॉलेजचे थोडे प्रोफेसर हे आपले कविता थंय सादर करतले. एकंदर साहित्यिक कार्यक्रम, काव्य वाचनाचो कार्यक्रम आणि एकंदर बाकीबाबाले कार्य ह्या दृष्टिकोनातून फाल्यांचो हो प्रोग्राम आमी 11 ते 1 पर्यंत पार्वतीबाई चौगुले कॉलेज मडगांव हांगा आयोजीत केला. सर फाल्यांच्या प्रोग्रामात तुमच्या माचे वयल्यान तुमी कोणाक फेलिसिट बा करपाचें आहा? फाल्यां फेलिसिटेड ना, फाल्यां फेलिसिटेड कोणाक ना. सर बाकी बोरबरा बद्दल तुमकां कितें सांगचें दिसता? बाकीबाब बोरकर एक गोंयचे अखंड असे जैतिवंत साहित्यिक कवी ज्यांच्यांनी विविध भाशेन म्हणजे कोंकणी, मराठी, हिंदी, इंग्लीश अशा भाशांनी बरयल्ले आसा, कविता बरयल्ल्यो आसात ज्यो अजरामर आसा कविता. आणि अजूनय लोक म्हणजे जे कोण संगीतकार आसात त्यांच्या कवितांक चाली दीत असतात. खूप त्यांच्या गितांक, त्यांच्या कवितांक चाली पयलीं सुद्धा दिल्ल्यो आसात आणि ती त्यांची कविता, त्यांच्यो गितां ती अजरामर जाल्लीं आसात. त्याचबरोबर नवीन भुरग्यांक त्यांच्या ह्या साहित्याचो लाभ जावचो हो दृष्टिकोन ह्या कार्यक्रमाच्या आयोजना फाटल्यान आसा. आणि प्रत्येक वर्सा आमी तो गोंयच्या वेगवेगळ्या विभागांत वचून तो आयोजीत करता, जेणे करून बाकीबाब आणि त्यांचे जे साहित्यिक कार्य आसा ते नवीन पिढी बरोबरच इतर लोकांपर्यंत बरे तरेन पावचे. सर जे यंगस्टर्स आहा ते साहित्यान आपले कॉन्ट्रिब्यूट करूंक पळयता तांकां तुमचो मेसेज कितें आसतलो? खूप यंगस्टर्स म्हणजे कॉलेज लेवलाचेर, पोस्ट ग्रॅज्युएशन लेवलाचेर किंवा युनिव्हर्सिटीन खूप भुरगे बरयत आसतात, कविता बरयतात, लेखन बरयतात, आर्टिकल बरयतात, पेपर्स बरयतात. आणि असे हे जर कार्यक्रम आमी कॉलेजीन व्हरून दवरले जाल्यार तांकां आनीक उर्बा मेळटली. कार्यक्रम आणि म्हणजे असल्या कार्यक्रमांनी तांकां लिखणा कडेन वळपाची आनीक बरी मोख मेळटली. एक थोडेशें ल्हानशें व्यासपीठ आमी विविध कार्यक्रम लिटररी हेका करतात कार्या खातीर. आणि कवी संमेलनां आसता, लेखक मेळावे आसता आणि तातूंत ज्येष्ठ कवी लेखका बरोबरच नवीन जे कोण आता नवीन बरयतात तांकांय आमी व्यासपीठ दिता. सो ताका लागून फाल्यां सुद्दां कॉलेजच्यो थोडी भुरगीं कविता सादर करतले आणि प्रोफेसरय सादर करतले.